स्पर्धा आयोजित केली होती 1 लाखाच्या. आणि नंतर आम्ही हे आम्हाला नाव भेटलं ना म्हणून आम्हाला पण योगायोग आमचे नशीब खूप चांगले. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला जांतराचं सामाजिक सेवा संस्थेचे नाव भेटलं आणि एक चांगली प्रेरणा भेटली. कारण या जांतराचं सामाजिक सेवा संस्थेचं काम करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. 1680 साली त्यांचा जन्म झाला आणि 1680 मध्ये त्यांचं निधन झालं. पण या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी काय केलंय हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. त्यांचे विचार त्यांचे आचार घेऊन आपण हे काम करत असतो आणि त्याच्यात खूप चांगलं वाटतं. एकच सांगतो दीपेश भाऊ, काम करत असताना आनंद वाटतो. कुठलाही आमच्याकडे स्वार्थपणा नाही का मी एखाद्याकडे जातो आणि काम करतोय आणि माझा काहीतरी मला त्याच्या पुढे फायदा होईल असं थोडं पण म्हणत नाही. आणि खरंच म्हणजे निस्वार्थी सेवा करतो आम्ही आणि त्याचा एक आनंद वाटतो. आम्हाला एक चांगली झोप लागते आणि पूर्ण करण्याचं विजन ठेवलं डोळ्यासमोर आणि करतोय. हे कबड्डीच्या स्पर्धाकडे क्रिकेटकडे आपण दर दिवशी बघतो. आज पण 4 निमंत्रण आहे, जाणार आहे कारण जाणंच आहे. आता शेवटी सगळ्यांना एक आवर्जूक मला घरी येतात निमंत्रण द्यायला. आज आम्ही कोणाकडे जात होतो मी कडवसाहेबांना मागाशी सांगितलं, कडवसाहेब आम्ही फेरी कडवसाहेब असं होते कबड्डी क्रिकेट आलं परत बोलते कुठे कुठे किती किती निमंत्रण असतं. पण हे कडवसाहेबांनी सांगितलं कबड्डी काहीतरी वेगळं. कडवसाहेबांना पण खूप आनंद झाला. मला एकच सांगायचं आम्ही तुम्ही मगापासून कौतुक केलं आहे आणि ते खरं आहे. चांगलं करत असताना आनंद आहे. त्या आम्ही पॅम्पलेट ठेवल्या, त्या पॅम्पलेटच्या पाठीमागे सगळे उपक्रम राबवल्यात. ज्यांनी ज्यांनी आवाज दिला त्यांना त्यांच्यासाठी आम्ही सगळं हे केलेलं आहे आणि पुढे पण करू. एक माणूसपणा आहे. आपण फार मोठे नाही आहेत परंतु करण्याचा प्रयत्न केला तर सगळं काही होतं. अशक्य काही नाही असं. आणि तुम्ही मगाशी उल्लेख केला प्रशांतदादा असेल, अभि असेल, कैलास कोल्हेकर असेल, विजय टोकर साहेब असतील, कडवसाहेब असेल, हे सर्व यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण सुरुवातीला केली. जेव्हा 9 वर्षापूर्वी तेव्हा मी त्या स्पर्धेचं सलग 3 वर्ष मी उपाध्यक्ष म्हणून काम केलं. ती जबाबदारी आहे. शिकायला भेटतो काहीतरी, रोज काहीतरी शिकण्यासारखं असतं. जेव्हा हे पोरं खेळायला नव्हते तेव्हा आम्ही तिकडे क्रिकेट पण खेळायचो आणि टीम पण सांभाळायचो. आज अभिदादा असतील हे सगळे खेळतात. मी थोड्या सामाजिक क्षेत्रात जास्त ओढून दिलंय त्याच्यामुळे थोडा माझा क्रिकेटपर्यंत दुर्लक्ष झाला. पण क्रिकेट हा माझा छंद आहे, मी शेवटपर्यंत सोडणार नाही. कारण हे सगळं करत असताना एक आनंद वाटतो. आणि याच्यामध्ये एक खरं सांगतो आपल्याला हे करत असताना हे जे आजूबाजूचा परिसर आहे समाज बांधव आहेत त्यांच्याशी आपली एक नूल झाली जाते, एक नातं जोडलं जातं. कारण हे आपला समाजच आदिवासी समाज हे जन्माला आलो त्याचा स्वार्थ अभिमान आहे. परंतु आजूबाजूचा जो परिसर आहे आपला समाज बांधव आहेत, कुणबी समाज आहे, आगरी समाज आहे, मुसलमान समाज आहे, इतर समाज आहेत, वंजारी समाज आहे, हा आपला पंचकोशी यांना एकमेकांना बघूनच आपण या समाजात वावरतो. आपला समाज म्हणून सगळं नाहीये. तर या सर्वांना आपल्याला घेऊन जायचे. 17 जातीच्या पगडीला घेऊन आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केला. तसा या जांतराचं सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून आपल्याला या समाजात काहीतरी देणं आहे हा उद्दिष्ट आहेत. आपण एक छत्रपतीच्या छोटेसे मावले म्हणून आपल्या काम करण्याची उन्नीत भेटते आणि त्याचा मला स्वार्थ आनंद आहे आणि मला अभिमान वाटतो का मी या संस्थेच्या माध्यमातून काम करतोय. आणि या स्पर्धेला मला माझ्या या स्पर्धेचे आयोजक माझे सहकारी मित्र प्रशांत शिवराम गोवारी साहेब आणि संपूर्ण टीम यांनी जांतराचं सामाजिक सेवा संस्थेच्या आम्हाला निमंत्रण दिल्याबद्दल मी त्याचे मनुष्य धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. जय भवानी, जय शिवाजी. जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. अतिशय अमूल्य असं मनोगत आपण ऐकलेलं आहे. प्रसादजी गोपीनाथ भोईर मोठं नाव आहे. खऱ्या अर्थाने जांतराजा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने कार्यरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरांचे मनापासून आभार. जांतराजा समूहाचे सचिव, तुकटन ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि STMPLचे माजी उपाध्यक्ष, समवेत एक दर्जेदार क्रिकेटपटू. धावांची टोटल जर आपण तपासून पाहिली फलकावर 5 धावा झालेल्या आहेत सद्यस्थितीमध्ये. प्लेअर ऑफ द मॅच पंकज पाटील आपण यायचा आहे. 14 चेंडूंमध्ये 39 धावा आणि गोलंदाजीमध्ये 2 षटकांमध्ये केवळ 6 धावा खर्च करून 4 विकेट्स. पंकज अशोक पाटील सातिवलीचा वंडर बॉय आपण यावं आणि पारितोषिक स्वीकारावं. तसेच संदेश बाबरकरिता 500 रुपये आणि पंकज पाटील करिता 500 रुपये दिशांत तरे यांच्याकडून आलेले आहेत. या पारितोषिकाचं देखील आपण वितरण करणार आहोत. जांतराचा समूह या ठिकाणी निरोप घेतोय. आपण आलात, स्पर्धेमध्ये सहभागी झालात, खूप बहुमूल्य असं मार्गदर्शन आपण केलं त्याबद्दल मान्यवरांचे मनापासून आभार. प्रसादजी गोपीनाथ भोईर, संजयजी भुयाळ, रमेशजी डोवला साहेब, दयानंद भोईर साहेब, सर्वांचे शतशः आभार आम्ही व्यक्त करीत आहोत. खूप खूप धन्यवाद.
प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय पियुष शिंदे, नंदिनी भानुशाले आणि रागिनी चव्हाण. आपण या प्रेझेंटेशन बॉक्सच्या थोड्या बाजूला टॉस बॉक्स जवळ आणि आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅच विराज दारवी यांचे कॉलेज मेट्स आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड वितरित करणार आहोत. पियुष शिंदे, नंदिनी भानुशाले आणि रागिनी चव्हाण या आपण आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरित करूयात. स्वर्गीय विशाखा विलास पाडोसा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत शिवराम गोवर यांच्याकडून ही ट्रॉफी आहे. आणि प्लेअर ऑफ द मॅच पंकज अशोक पाटील. काय प्रदर्शन राहिलंय, 14 चेंडूंमध्ये 39 धावा ॲज अ बॅटर, 2 षटकांमध्ये केवळ 6 धावा खर्च करून 3चा इकॉनॉमी रेट, 4 विकेट्स. सातिवलीचा वंडर बॉय आहे आणि त्याचा शुभ सन्मान केला जातोय. पियुष शिंदे, नंदिनी भानुशाले आणि रागिनी चव्हाण, विराज दारवी यांचे कॉलेज मेट्स आणि त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान वितरित करण्यात आलेला आहे. तसेच पियुष अँड कंपनी आपण थांबायचं आहे. आणखीन एक पारितोषिक आहे. पियुष शिंदे, नंदिनी भानुशाले आणि रागिनी चव्हाण आपण यानंतर कॅश प्राइज जे आलेला आहे दिशांत तरे यांच्याकडून 500 रुपये पंकज करिता आणि 500 रुपये संदेश बाबर करिता आलेले आहेत. पंकजने जी विकेट घेतली सूरजची त्याकरिता दिशांत तरे यांच्याकडून 500 आणि संदेश बाबर यांनी जो झेल अफलातून परिपूर्ण केला त्याकरिता दिशांत तरे यांच्याकडून 500 रुपये त्याचं वितरण केलं जात आहे. पियुष शिंदे, नंदिनी भानुशाले आणि रागिनी चव्हाण यांच्या शुभ हस्ते. खूप खूप धन्यवाद. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केलीत. STMPL आपल्या आभार आहे. आदरणीय धर्मराज पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ज्ञानदानाचं महत्त्वपूर्ण आणि बहुमूल्य असं कार्य ते करतायत. त्यांच्या प्रशिक्षणाखाली पोलीस दलामध्ये कार्यरत विद्यार्थ्यांना पोलीस दलामध्ये जर कार्यरत व्हायचं असेल तर खूप चांगलं आणि दर्जेदार प्रशिक्षण ते देत आहेत. आदरणीय धर्मराजजी पाटील आपल्या येण्याने या व्यासपीठाची शोभा जरूर वाढलेली आहे. आपण निमंत्रणास मान देऊन आलात, आपला शुभ सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. मी विनंती करतोय स्पर्धेच्या वतीने आदरणीय सचिनजी पडवळे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते धर्मराज पाटील सरांना सन्मानित करायचं आहे. सर्वश्रेष्ठ दान रक्तदान, ज्ञानदान जे गणलं जातं आणि ज्ञानदानाचं बहुमूल्य अमूल्य कार्य करणारे आदरणीय धर्मराजजी पाटील यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. महाराष्ट्राचं महावस्त्र, मायची उपदार शॉल, समवेत हे स्नेहाचा पुष्पगुच्छ आहे. साहेब आपण या फुलांप्रमाणेच हसत राहा, फुलत राहा, सुगंधाचे उधळण करत राहा. हा मौलिक संदेश आहे. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा, पाव्यातला सूर जैसा ओठांतून ओघळावा, जिजुनी स्वतः चंदनाने इतरांस मधुगंध द्यावा आणि जीवनाचा हा वारसा धर्मराजजी असाच पुढे चल बाबा. पुढील सन्मानाकडे आपण वळणार आहोत. विराज दारवे यांच्या शुभ हस्ते पियुष शिंदे, नंदिनी भानुशाले आणि रागिनी चव्हाण या संपूर्ण ग्रुप आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. कॅमेरामॅन आपण हा सुंदर क्षण कैद करूयात. हे कॉलेज मेट्स आहेत आणि दर्जेदार क्षण विराजजी दारवी यांच्या निमंत्रणास मान देऊन STMPL ची शोभा वृद्धिंगत करतात. तारुण्य काळ आहे. भगवंत देखील काही नाती बनवायला विसरतो सचिनजी. ते नाती मैत्रीचे असतात आणि हे मैत्रीपूर्ण वातावरण सद्यस्थितीमध्ये आपण पाहू शकाल. सध्या व्हिडिओ चित्रित करण्यात आला. विराज स्क्रीन रेकॉर्ड करून ठेव. जेव्हा म्हातारा होशील तेव्हा चौघांना देखील बघायला आवडेल हा व्हिडिओ. आयुष्यामधील मौलिक आणि अमूल्य असे क्षण आहेत. पियुष शिंदे, नंदिनी भानुशाली, रागिनी चव्हाण आणि विराज दारवी कॉलेज मेट्स सर्वांचं मनापासून आहे स्वागत. पुढील मॅचला होते सुरुवात. आम्ही देखील भोजनाचा घेतोय आस्वाद आणि मायक्रोफोनवर निमंत्रित करतोय प्रदीपजी पाटील यांना. या प्रदीपजी आपण मायक्रोफोनचा भार सांभाळावा. धन्यवाद. धन्यवाद दीपेशजी सर.
बुलट स्ट्रोक आपण पाहिला, म्हणजे फाईन लेग मिड विकेट एरियामध्ये 6 धावांकरिता ब्लास्ट केलाय तो म्हणजेच पराग. पराग धानवाच्या बॅटमधनं आता मात्र जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून जातोय लॉंग ऑफला. त्या ठिकाणी डीपर प्रोटेक्शन देखील सुरेख झालंय, अप्रतिम फेकी देखील. परंतु दुहेरीने संघ टीमचा स्कोर जर पोहोचेल तो म्हणजेच 43-43 या आकड्यावर. षटक क्रमांक आपण पाहिलं तर तिसरं प्रगतीपथावर समीर सांबरेचं वैयक्तिक दुसरं आहे आणि संघाकरिता तिसरं षटक. बॉलर तयार समीर. हा बॉल देखील पाहूया, पंच नक्कीच दंडित करतायत समीरला. पंचांचे हात समांतर, एक अवांतर. थर्ड अंपायर्स साठी रिव्ह्यू केला गेलाय. हायकोर्टामध्ये अपील पाहूया. तिसरे पंच या ठिकाणी गजानन सर आहेत टेक्निकल रूम मध्ये. साहिल पाटील त्यांना दर्शवितात कशा पद्धतीने हा चेंडू. फेअर डिलिव्हरी, चांगला बॉल, क्षमस्वी. पंच देखील क्षमा, कारण पंच देखील एक माणूसच आहेत. परमेश्वरांच्या हाती चुकी होते तर आपण त्यासाठी तिसरे पंच आहेत, त्यांना सज्ज नक्कीच केलाय. बॉलर तयार, पुढील बॉल घेऊन. हा बॉल देखील चांगला, आडव्या बॅटचा वापर, इनसाइड एज हवेमध्ये. मिस टाइम फटका होतोय झेल. या ठिकाणी फलंदाजाचा खेळ होतोय, खल्लास खेळ याच डीजे. पराग धनवा बॅक टू डगआउट. धावा जर पाहिल्या आपण तर 10 धावांचा खेळ. अर्जुन याने सुरेख कॅच घेतला. न्यू बॅटरेन मैदानाच्या आतमध्ये, राहुल सुतार मैदानाच्या आतमध्ये. 43 धावा, 43 वर 1 आपण पाहिला. आताच विकेट जे प्राप्त करून दिलं गोलंदाज आपण पाहिला तर समीर सांबरेच्या माध्यमातून. समीर सांबरेचा पुढील बॉल. हा बॉल नक्कीच आपली बॉल. मिस टाइम फटका, जास्ती उंची लांबी कमी, नो मॅन्स लँड्स मध्ये. तिघांनी केली माती, चेंडूची झाली सेती. ना तुला ना मला, दे देवाला, धरती मातेला दान केलंय. डबल धाव या ठिकाणी प्राप्त होते. दोन्ही संघ जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावर. 45 वर 1 अशी स्थिती आपण पाहतोय, ती म्हणजेच आई गावदेवी शिळशेतची. 81,000 ने टॉस जिंकल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षण पत्कारलं आणि प्राचारण केलं आई गावदेवी शिळशेतला. ते म्हणजे बॅटिंग करताना प्रथमतः टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना. षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात. 45 धावा, 45 वर 1 ही स्थिती सध्या तरी पाहतोय. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच येतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचा आनंद घेत असताना जे ट्रॉफी आपण भव्य दिव्य पाहत आहोत त्यांच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेल्या आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व कसं असावं तर सरांसारखं असावं. चौथा षटक घेऊन येतोय रुपेश वनगा. AK100 संघाकडनं. हा बॉल स्वीट साऊंड जरूर आलाय, पाहूया. ओ मात्र कॅच केलाय, सुरेख बॅलेन्स. परंतु पंच नक्कीच रिफर करतील तिसऱ्या अंपायर करिता, कारण खूप महत्वाचा विकेट आहे. टेक्निकल रूम मध्ये तिसरे पंच सज्ज आहेत. साहिल पाटील दर्शवतात कशा पद्धतीने बॅलन्स मेंटेन केलं. मेगा स्क्रीनवर डिसिजन पेंडिंग असेल नक्कीच, परंतु कॅच सुरेख आहे आमच्या मते.
पाहतो जी सलामीची जोडी पराग धनवा आणि आपण पाहिलं तर ऋषी परेडा ही सलामीची जोडी मात्र बॅक टू डगआउट तंबूच्या आसऱ्याला त्याचं फोडण्याचं यश मात्र या गोलंदाजाने केलंय. ते म्हणजे 2 गोलंदाज आपण पाहिलं तर समीर सांबरे आणि आता रुपेश वनगा सुरेख अप्रतिम गोलंदाजीचं पुत्तेकरण आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरेख ही स्पर्धा आपण पाहतोय मनोहर प्रीमियर लीग सीझन 9 मध्ये आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनस्वी आम्ही स्वागत करू. चांगलं आयोजन, पिण्याच्या पाण्यापासून तर उत्तम जेवणाची सोय, VIP स्टेज. क्रिकेट हा सध्या तरी खऱ्या अर्थानं व्यावसायिक खेळपणला यावेळेस जमिनीला गुदगुल्या करत स्टॉटेस्टा कव्हरला डीप कव्हरला मात्र चेंडू चांगलं डीपर प्रोटेक्शन सिंगल मध्ये सॅटिस्फाईड व्हायला लागतं. चांगलं प्रोटेक्शन झालंय. नक्कीच 3 धावा कपात केल्या आपल्या संघाकरिता. सिंगल कंप्लीट केली गेली. संघ जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 46 लॉस ऑफ 2 विकेट्स. AK 100 तसेच आई गावदेवी शेळतेच कडनं गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस नक्कीच आडव्या बॅटचा वापर. चेंडू मात्र ग्राउंड साफ करत जातो मिड विकेटला. सिंगल कंप्लीट केली गेली. चांगली फेकी. सिंगल मध्ये सॅटिस्फाईड 47 धावा लॉस ऑफ 2 विकेट्स. AK 100 कडनं गोलंदाज रुपेश ला आपण पाहत आहोत मेगा स्क्रीनवर. यावेळेस व्हाईट यार्कर नक्कीच शस्त्र यूज केलाय. चांगला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. AK 100 कडनं गोलंदाज आपण पाहिला रुपेश वनगा. AK 1000 सॉरी. हे चांगले टीम आहे. हाय वर्सेस हाय मुकाबला. नक्कीच यावेळेस पावलांचा वापर. चेंडू हवाई समर. गेन वर बल्ले का सही तालमेल. गेन पोचे वासी मुंबई पनवेल 6. पाहिला पुढील बॉलर तयार. यावेळेस नक्की टॅप केलाय. मिसमॅच केलाय. चेंडूला कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू सरळ निघून जाईल का? यस, इट इज 4 रन्स. 4 सुतार बँडचा आणखीन एक झपाट्याने वाढत असताना मैदानाच्या आतमध्ये आहे गावदेवी शिळतेची 57 धावा धाव पुस्तकावर जमा होत आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगलं एंटरटेनमेंट प्रेक्षकांचा षटकार आणि चौकाराने होतोय. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आणि 57 धावा. राहुल भोईर येतोय 5वं षटक हाताळण्याकरिता. तो म्हणजेच AK 1000 कडनं एक चांगला बॉलर आहे. विकेट टेकर बॉलर ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये सतत आपण यांना पाहिलंय. तोच राहुल भोईर. मॅन फ्रॉम वासवन ब्रँडचा हा बॉलर. नक्कीच उलटाच बॉल. यावेळेस आसमानी सुलतानी नजाकत भरा शिव भगवान के कमंडल में त्रेसष्ट धावा धाव पुस्तकावर. काय स्ट्रोक होता. बुलेट स्ट्रोक पाहिला. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस कमबॅक करतोय तो म्हणजेच राहुल भोईर. पहिल्या चेंडूवर नक्कीच 6 उडवल्यानंतर आता कमबॅक केलंय. प्रश्नाचं उत्तर दिलंय डॉटच्या स्वरूपामध्ये. चेंडू पाहायला मिळतोय. अस्मित सुतार. यावेळेस पुन्हा एकदा फायर. बुलेट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. चेंडू जातोय सरळ ढगाला लाइटिंग लावत. लॉंग ऑनच्या वरना 6.
69 सॉरी समस्वी 69 धावा धाव पुस्तकावर जमा झाल्यात. आमचे स्कोरर आम्हाला सूचित करतायत. काय स्ट्रोक केला ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. पाहिलं, निहारलं चेंडूला आणि नंतर सरळ 20 सेक्टर्स मध्ये चेंडूला उडवलाय. तो म्हणजेच आसमानी सुलतानी 6 धावा. थोडंसं महागडं षटक. राहुल भोईरवर चढवलाय हल्ला. यावेळेस पुन्हा स्वीट आवाज आलाय, परंतु यावेळेस काय स्ट्रोक आहे. सुरेख स्ट्रोक. लॉंग ऑनला डीपवर प्रोटेक्शन पाहायला मिळालं. आणखीन एक येते राहुलच्या बॅटमधनं. राहुलच्या खात्यामध्ये 1 आणि टीमचा स्कोर जर आपण पाहिला तर 7-0 70 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. सध्या तरी चांगलं पोषक स्कोर मात्र नेऊन पोहोचवलाय आई गावदेवीच्या बॅटर्सने. यावेळेस बराच ऑफ तुमच्या पाहूया. लेकिन मस्त स्वेअर डिलिव्हरी. पंच म्हणतायत की हा बॉल चांगला आहे डॉटच्या स्वरूपामध्ये. नक्कीच पंचांच्या विरोधात या ठिकाणी तिसरे पंचांना निमंत्रण दिलेलं आहे. टेक्निकल रूम मध्ये दर्शवतात साहिल पाटील हा बॉल कशा पद्धतीचा आहे. फेल डिलिव्हरी. चांगला बॉल. सुरेख अप्रतिम मात्र कमबॅक करताना राहुल भोईर. पहिल्या चेंडूवर 6, दुसऱ्यावर डॉट, तिसऱ्यावर 6, चौथ्यावर 1 आणि 5वा डॉट. शेवटचा बॉल. यावेळेस नक्कीच चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर नाकाला स्वाद देणारा तेज थर्रार वाऱ्याची वार्ताहत करणारी गोलंदाजी राजू भोईरची अख्यात सुरेख अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिली. 13 धावा खर्ची केल्यात या षटकामध्ये. विचार केला तर 5 षटकांचा खेळ संपुष्टात. 70 धावा. तोपर्यंत एक घेतो डीजे ब्रेक. लगेच त्याने ठोकल्यात. त्यानंतर आपण पाहिला तर स्मिथ सुतार देखील 11 धावांवर खेळतोय. चेंडू केलेत 6. त्याच्यामध्ये एक षटकार, एक चौकार. चांगली संघा करता, टीम करता चांगलं योगदान देत असताना हे 2 बॅटर. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. गोलंदाजी षटक क्रमांक 6 घेऊन रुपेश वनगा मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल. यावेळेस पावलांचा वापर. हाय हँडसम हेलो टाटा बाय बाय. चेंडू 6 धावांकरिता. शहात्तर धावा. यावेळेस चांगला बॉल. यावेळेस मात्र लिडिंग एज पहा. हे आहे क्रिकेटचं प्रामाणिकपणा. वंचांचा हात वर न होता मात्र क्रीज सोडला या राहुल सुतारनं. बॅक टू डगआउट. खेळाडू बाद याच डीजे. देऊन 39 धावा. त्यानंतर 6 धावा देऊन 4 विकेट बहुमूल्य आपलं प्रस्थापित केल्या आणि मॅचचा हिरो ठरला गेला. नो बॅटर इन मैदानाच्या आतमध्ये. सनी गिराणी मैदानाच्या आतमध्ये. आई गावदेवी शिळशेतकडनं.
हा बॉल नक्कीच मागे केलेला, परंतु नॉमॅन लँड्समध्ये काय प्रयत्नांच्या फाट लॉंगॉनवरून खूप वेगाने चेंडूवर आला होता. खेळाडू नावाची गाडी सुसाट वेगामध्ये सुटली होती, परंतु शेवटच्या वेळामध्ये धरती मातेला दान केलं. खूप प्रयत्नांची पराकाष्ठा आपण पाहिली. दरम्यान ते 2 धावा, त्या म्हणजे सनीच्या खात्यामध्ये 2 आणि टीमचा स्कोर जर आपण पाहिला तर 79 का 78 धावा, क्षमस्वी 78 धावा मेगा स्क्रीनवर. आमचे डिजिटल स्कोरर साहिल. यावेळेस भन्नाट वेग, खूप वेग चेंडूला, सुरेख मात्र परिपक्व खांद्यांचा गती परिवर्तन, परंतु खूप वेगाने चेंडू हाताळला होता. भन्नाट वेग होतं, प्रचंड वेगाने चेंडू हाताळला रुपेश वनगानं. 5वा बॉल रुपेशचा. बॉलर तयार. हा बॉल मात्र नक्कीच आसमान दाखवतोय, कारण ढगाला लाइटिंग लावत लॉंगांच्या वरनं येतोय षटकार 6. सो मच, हम भी किसी से कम नहीं है. सनी दर्शवतोय की माझ्यामध्ये देखील क्षमता आहे, क्वालिटी आहे, ब्रँड आहे, आणि ब्रँड दर्शवला. यावेळेस फुल टच बॉल नक्कीच घेतलाय, परंतु यावेळेस स्ट्रोक चांगला आहे लॉंग ऑनला. डीपवर प्रोटेक्शन देखील झालंय, फेकी देखील सुरेख झालंय, परंतु हे 22 फीटचं 23 फूटचं अंतर मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 बॅटर्सने कापलाय. 2 धावा या ठिकाणी प्रस्थापित केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 86 धावा, आणि मोठं भलं मोठं 87 धावाचं टार्गेट ठेवलंय. ते म्हणजेच आपण पाहिलं तर 1000 संघा समोर. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक घेतोय आणि लगेच येतोय विनंती आहे की आपण टॉस करिता यावं. बॅटिंग करत असताना 86 धावा आणि 87 धावाचं लक्ष ठेवलंय. 1000चे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलाने. भलं मोठं धावांचं डोंगर नक्कीच आपण पाहतोय. 36 चेंडू आणि 36 चेंडू मध्ये 87 धावा. स्ट्राईकला असेल सुशांत, तर सुशांत आहे स्ट्राईकला, तर समीर नॉन स्ट्राईकला. तर त्यांना रोखण्याकरिता आई गावदेवी शिळशेटकडनं. पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कोण येईल. पॉवर प्लेचं हे मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. त्याच्यामध्ये आपण झालं तर 2 खेळाडू लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला 30 या सर्कलच्या बाहेर, म्हणजे चेंडू नक्कीच राहुल पुढेच करेल. शॉट करू शकत नाहीये कारण मिड विकेट नाहीये.
डीप मिड विकेट, लेफ्ट हँडर राईट हँडर कॉम्बिनेशन. नक्कीच बॉलरचं कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन खचावं हीच रणनीती. हा बॉल नक्कीच चांगला बॉल गुडलाईन स्पॉटवरून उडलाय. डॉटच्या स्वरूपामध्ये आडवी बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. पहिला चेंडू तो म्हणजेच डॉट होतलतोय. राहुल गोलंदाजी ट्रॅकवर. राहुलचा पुढील बॉल. हा बॉल पाहिलं, निहारलं, डिफेन्स केलाय हलक्या हाताने. शॉर्ट स्ट्रायकवर आणि पॉइंटच्या मध्ये डीपर प्रोटेक्शन देखील झालंय. सिंगल मध्ये दुहेरी कन्वर्ट केली. टीमचा स्कोर पाहिला तर 3 या आकड्यावर, 2 या आकड्यावर 2 धावा. राहुलचा पुढील बॉल. रिव्हर्स अटॅम्प्ट. लागला तर लागला, नाहीतर फुकट गेला. लागला तर आबादी, नाहीतर बरबादी. हा स्ट्रोक रिव्हर अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न डॉटच्या स्वरूपामध्ये. पहिला डॉट, दुसऱ्यावर 2 आणि आता देखील तिसरा डॉट आपण पाहिला. पहिलं षटक प्रगतीपथावर. टीमचा स्कोर पाहिला तर 2 धावा. मोठ्या फटक्यांची आघाडी करावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. आणि खूप रनरेट खूप महत्वाचं असतं या लीगच्या फॉर्मॅटमध्ये. पुढील बॉल. हा बॉल आवाज तर चांगला आलाय, परंतु फॉलो थ्रो मध्ये स्वतः राहुल बॉलला कॅरी करेल. डॉटच्या स्वरूपामध्ये चांगलं षटक, सुरेख अप्रतिम आपल्या संघाकरिता आपलं चांगलं मात्र योगदान देत असताना मिस्टर राहुल काय गोलंदाजी करतोय. फक्त 2च धावा खर्ची करतोय. चेंडू हाताळून झाले 4. सुपर बॉल, सुपर बॉलिंग मिस्टर राहुल. यावेळेस पावलांचा वापर. चेंडू हवाई सफर. चेंडू निघून जातोय लॉंग ऑनच्या वरनं. छत्रकाच्या माथ्याला दस्तक देऊन 6 धावांकरिता या 6. नक्कीच आदरणीय सन्माननीय विष्णूजी कडव सरांना विनंती असेल की तुमच्यासोबत ते टॉस करायचं आहे. दोन्ही संघनायक प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आलेले आहेत. तर विष्णू कडव सरांना विनंती असेल की तुमच्यासोबत ते टॉस करून घ्यायचं आहे. पहिला षटकांचा खेळ संपुष्टात. धावा जर पाहिले आपण तर 8 धावा धाव पुस्तकावर. पाहूया आहे गावदेवी शिळतेच कडनं गोलंदाजी ट्रॅकवर कोण असेल. 87 धावांचा पाठलाग करण्याकरिता आपण ही जोडी पाहिली तर चांगली जोडी. समीर ऋषी पराड सॉरी. हा बॉल पाहिला, आडव्या बॅटचा वापर केलाय. डीप बॅक स्केवर लेगला. पाहूया चेंडू सरळ निघून जाईल 6 धावांकरिता. एक बुलेट स्ट्रोक पाहिला. चेंडूला पाहिलं नक्कीच गुडलाईन स्पोर्टचा पुनर्लयचा चेंडू होता. आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू सरळ आसमान दाखवलं आणि डीप बॅक स्केवरला पंचांच्या डोक्यांवर उडवलाय 6 धावांकरिता. धावसंख्या पाहिली तर 14 धावा. चांगला समाचार घेतोय पहिल्याच चेंडूवर. पुन्हा एकदा मॅच टाइम फटका. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू नक्कीच हवेमध्ये होता. सिंगल कंप्लीट केली. दुसरीची मांग या ठिकाणी पाहूया. पाहता पाहता 2 धावा देखील परिपक्व पूर्ण. धावसंख्या 2 ने फ्लाय धावपुस्तकावर जमा होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावर. समीरच्या खात्यामध्ये 2 आणि टीमचा स्कोर पाहिला तर 16. समीर वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय. एक षटकार मागच्या चेंडूमध्ये त्यांनी ठोकला होता. सुरेख अप्रतिम तो म्हणजे स्केवरलेग पंचांच्या वर्ण. पुढील बॉल. बॉलर तयार.
यावेळेस आडवेबॅटचा वापर जरूर केलाय मिड विकेटला, मात्र शतरकाच्या माथ्याला दस्तक देऊन चेंडू थांबायचं नाव नाहीये, चेंडू फरार येतोय मनोर प्रीमियर लीगचा चौकार 4. धाव पुस्तकावर अधोलेखित होत आहेत 20. षटक क्रमांक पाहिलं तर दुसऱ्या प्रगतीपथावर चेंडू हाताळून झालेत 1.3 चा खेळ, 20 धावा धाव पुस्तकावर. चांगली सुरुवात. परत जमिनीला गुदगुल्या करत, परंतु त्या ठिकाणी मिड ऑनला प्रोटेक्शन चांगलं झालंय. सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगलनी संघ जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावर. समीरच्या खात्यामध्ये 1 आणि टीमचा स्कोर 21. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॉलर तयार आहे. आई गावदेवी शेळतेच कडनं गोलंदाज ऋषी. हा बॉल नक्कीच आवाज आलाय, चांगला आवाज, परंतु चेंडू मिड विकेट मध्ये चांगलं प्रोटेक्शन. सिंगल कंप्लीट केली, सिंगलने सर्टिफाईड व्हायला लागतं. धावसंख्या 1 ने फ्लाय होते, धाव पुस्तकावर जमा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 22 या आकड्यावर. 2 2 22. बिनबाद, नाबाद आणि जिंदाबाद, जोख्यात जोमात. रितेश देशमुखच्या भाषेत सांगायचं झालं तर लय भारी सुरुवात आई गावदेवी शेळतेची. हा बॉल पुन्हा आडव्या वापर नक्कीच जमिनीला गुदगुल्या करत गुटनाट्य एक तमाशात एक, परंतु डीपर प्रोटेक्शन देखील तितकाच चांगला. सुरेखपती पैकी सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगलने संघचा स्कोर जाऊन पोहोचेल 23. 2 षटकांचा खेळ संपुष्टात. 23 धावा धाव पुस्तकावर जमा होत आहेत. तोपर्यंत घेतो एक डीजे ब्रेक, लगेच येतो मैदानाच्या आतमध्ये. शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. मोस्ट वेलकम सर. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वृद्धिंगत केली. कारण वेळ नसतो मित्रांनो, वेळ काढावी लागते. आणि सरपंच महोदय कोळेगावाचे रमेश धनारे सर यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. तसेच त्यांच्या समवेत सुदाम भगत, यावेळेस चांगला एक 1000 कडनं गोलंदाज राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. एक इन ऍक्शन मध्ये स्वेट साऊंड तर चांगलं, पण टाइम फटका, मिस टाइम फटका. या ठिकाणी कव्हर पॉइंट डीप कव्हरला मात्र उत्कृष्ट झेल घेतलाय. फलंदाज होतोय फेल, विकेटचं पतन, खेळाडू बाद. त्यांच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. धावा बनवल्या आपल्या टीम करिता. समीर बॅक टू डगआउट. समीरच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. धावा बनवल्या नक्कीच समीरनं. चांगला डिफेन्स केलाय. बॉल पाहिला तर बोटांमधली जादू, लेग वरून ऑफ ब्रेक केला. स्वतः लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षण केलंय. सिंगल कंप्लीट केली गेली. नो बॅटरी आपण पाहतोय तर रुपेशच्या खात्यामध्ये 1 आणि टीमचा स्कोर पाहिला तर जाऊन पोहोचेल 26 या आकड्यावर. तसेच रमेश धनारे सरपंच महोदय त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर सुदाम भगत आणि चिंतामण वरखंडा
हे ऑनर आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत नक्कीच होईल. यतती देव भव, महाराष्ट्राची संस्कृती जपली जातं, कारण आयोजकांचा त्यांचा सन्मान करणं हे त्यांचा यथायोग्य सन्मान या ठिकाणी नक्कीच होणार. हे महाराष्ट्राची संस्कृती जोपासली जाते. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. त्या ठिकाणी आपण राहुलला पाहत आहोत, चेंडू क्रमांक 4. यावेळेस साऊंड आलाय नक्कीच. मात्र येता येता धरते मातेला दान केलं. उंजलीमध्ये बसला होता कॅच, परंतु ऐन वेळेवर चेंडूने उडी मारली रणांगणामध्ये आणि धरती मातेला दान केलं. 2 धावा, 5 चेंडू हाताळून झाले. तर या षटकातला शेवटचा चेंडू 1.5 चेंडूचा खेळ संपुष्टात. धावा जर पाहिल्या आपण तर 28 धावा, 28 वर 1. समीर बाद झाला मागच्याच बॉलमध्ये. फारच मागे केलेला बॉल पंच दंडित करतायत गोलंदाजांना. पंचांचे हात समांतर आणि 1 धाव अवांतर. विरळ नायर सर या परिसरामध्ये एक नामवंत पंच, त्यांची भूमिका आणि त्यांची पूर्ण टीम या मॅच करीत आपण पाहत आहोत. हा बॉल नक्कीच सुसाट वेगाचा, उनरलेचा हा चेंडू नक्कीच ब्लॉक हॉल जो क्रिकेटचा सहस्र यूज केला या गोलंदाजाने. मात्र राहुलची मी कौतुक करेल, अप्रतिम गोलंदाजी. 2 षटकांचा स्पेल त्याचा समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ संपुष्टात येत आहे आणि धावफलकावर धावा जर आपण पाहिल्या व्यवस्थित तपासून तर 29 धावा, 29 वर 1. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच येतोय मैदानाच्या आत. चेंडू आणि 58 ची गरज. एक बाजू आपण पाहिली आणि दुसरी बाजू आपण सुरू आहे, कारण नाण्याला 2 बाजू. एक बाजू जर पाहिली आपण 86 धावा कुठून काढल्या होत्या, ते म्हणजेच आई गावदेवी शिळतेजनं टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना. आणि आता 1000 समोर 18 चेंडू आणि 58 ची गरज. धावा होऊ शकतात, मी करेल. आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही करू शकतील, यात काही शंकाच नाहीये, कारण एकच विकेटचं पतन झालंय. आदरणीय सन्माननीय निलेश यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते. या ठिकाणी आपण पाहतोय रमेश धनारे सर, कोळे या गावातले उपसरपंच महोदय यांचं शुभ आगमन. त्यांचं नक्कीच या ठिकाणी शुभ सन्मान. कॅमेरामॅन त्यांना कैद करायचं आहे, त्यांच्या आठवणी, कारण वेळात वेळ काढून सर या ठिकाणी या मॅच करीत आले. त्यांचं यथायोग्य स्वागत व्हावं अशी आयोजकांची इच्छा, तीव्र इच्छा आहे. आणि त्यांचं यथायोग्य स्वागत या ठिकाणी होत असताना रमेश धनारे सरांचं, त्यांच्या आठवणी म्हणून त्यांना फोटो मध्ये कैद केले जातील. तसेच त्यांच्या समवेत सुदाम भगत, आदरणीय सन्माननीय सुदाम भगत देखील आलेले आहेत. त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी होत असताना तसेच चिंतामण सरांचं देखील या ठिकाणी यथायोग्य स्वागत. त्यांना मायेची उबदार शाल या गुलाबी थंडीमध्ये जे महाराष्ट्राचं वस्त्र आहे ते परिधान करण्यात येत आहे. 15-56 ची गरज. 15 चेंडू 56 धावा.
आता 14 चेंडू 55 ची गरज. टीमचा स्कोर जर आपण पाहिला तर 32 धावा धावपुस्तकावर जमा होत आहेत. सुंदर असं आयोजन नियोजन आणि पाहुण्यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत असताना आणि प्रेक्षक राजांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतो. स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉलर तयार आहे, षटक क्रमांक 4. ऋषी परागचा हा 5वा बॉल. पराड सॉरी. यावेळेस स्वीट साऊंड नक्की स्ट्रोक, खूप तर सुंदर स्ट्रोक, परंतु दर्शकाच्या माथ्यावर दस्तक देऊन चेंडू सरळ निघून जातो सीमारेषा बाहेर. येतोय चौकार 4. बहारदार याचा देही याचा डोळा दे देपी विद्यमान सोहळा आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 50 ची गरज, म्हणजे प्रति षटका मागे आपण पाहिल्या तर 25 धावा बनवायच्या आहेत. 12 चेंडू 50 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज स्मिथ दादा मैदानाच्या आतमध्ये. अस्मित दादा मैदानाच्या आतमध्ये. तर समोर बॅटर आहे रुपेश वनगा. अस्मित टू रुपेश. हा बॉल स्वीट साऊंड आवाज सांगून जाईल. हाय हँडसम हेलो टाटा बाय बाय. लॉंग ऑनच्या वर्ण क्षेत्ररक्षकाच्या माथ्यावर दस्तक देऊन चेंडू सरळ निघून सीमारेषा बाहेर. षटकार 6. संघाला जेव्हा गरज असताना हा षटकार येतोय. अजून जवळ 5 षटकार, 5 ते 6 षटकार आले तर मॅच कुठे जाईल. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅट षटकार 6. अंगांच्या वर्ण मात्र भरपूर समाचार गोलंदाजाचा. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर देखील षटकार. अस्मितवर चढवला आहे अक्षरशः हल्ला या बॅटरनं. खूप चांगली बॅटिंग आपण पाहतोय. टायमिंग क्लास दर्शवतोय. टीमला गरज आहे त्याच पद्धतीने मात्र फटकेबाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा नक्कीच कार्पेट पद्धतीनं डीप बॅक स्क्वेअर लेगला चेंडू निघून जाईल. कार्पेट पद्धतीने चांगले प्रोटेक्शन डीपवर झालंय. पाहूया यावेळेस मात्र थोडीशी कमी पडली. चांगला मारत होता परंतु आत्महत्या की काय. विकेटचं पतन होतं रनआउटच्या स्वरूपामध्ये. काय क्षेत्ररक्षण डीपवर झालंय आणि तितकीच सुरेख पैकी आणि एक मोठा विकेटचं पतन. खेळाडू बाद. मनोज दादा मैदानाच्या आतमध्ये. चेंडू असतील तुमच्याकडे. नऊ चेंडू 37 ची गरज.
पहा मॅच होती कुठं ना मॅच येते कुठे. कधी कधी बॉलिंग साईड तर कधी कधी बॅटिंग साईड. हेच तर खरं क्रिकेटचं एक महत्त्व आहे, दर्जा आहे. आणि म्हणूनच प्रेक्षक वर्गाला क्रिकेट खेळ का आवडतोय. खऱ्या अर्थानं पाहिला तर भारताचा आंतरराष्ट्रीय खेळ हॉकी आहे, परंतु लोक क्रिकेटला पसंती करतात, कारण क्रिकेट हा रंग बदलणारा खेळ आणि तोच खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. यावेळेस मात्र भन्नाट वेग आहे चेंडूला. यष्टीवरून सुरेख अप्रतिम टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असलेला त्याच्या हातामध्ये विसवलाय डॉटच्या स्वरूपामध्ये सुरेख अप्रतिम. मात्र षटक हाताळताना अक्समित 4 चेंडू हाताळून झालेत. अक्समितचा पुढील बॉल 5वा चेंडू. लेकिन डिफेन्स केला हलक्या हाताने. नक्कीच मिड विकेटला डीपर प्रोटेक्शन देखील झालंय. फेकी देखील येईल का. सुरेख फेकी झाले. सिंगल या ठिकाणी सर्टिफाईड व्हायला लागतं. सिंगल मध्ये समाधान व्यक्त करावं लागतं. टीमचा स्कोर जर पाहिला आपण तर 51 धावा, 51. लॉस ऑफ 2 विकेट. या षटकातला शेवटचा बॉल अक्समितचा. सुशांतने मात्र हेलिकॉप्टर लँड केलाय, परंतु फॉलोथ्रो मध्ये काय प्रोटेक्शन झालंय डॉटच्या स्वरूपामध्ये. सुरेख अप्रतिम. या ठिकाणी 5 षटकांचा खेळ संपुष्टात येते आणि धावफलकावर धावा जर आपण पाहिल्या तर 51 धावा. येणारे चेंडू असतील 6 चेंडू मध्ये 36 ची गरज. हा चेंडू मध्ये 36 धावा ठोकायच्या आहेत, म्हणजे 6 मोठे फटके खेळावेच लागतील. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. गोलंदाज राहुल, मिस्टर राहुल दादा. यावेळेस गुटनाटक तमाशात एक जमिनीला कार्पेट करत रोल अदा करत मात्र चेंडू सिंगल कंप्लीट केले जाते. मोठे फटके खेळावे लागतील, परंतु हा लीग फॉर्मेट आहे. जरी आपण हरलो तरी कमी धाव्यामध्ये हरावं हाच मनसुबा असेल 2 बॅटरचा. नक्कीच चांगला मोठा फटका मारण्याचा नादामध्ये आपण पाहिलं तर लॉंग ऑनला काऊ कॉर्नर झोन मध्ये चांगलं ट्रिपल प्रोटेक्शन सिंगल कंप्लीट केली गेली. राहुलचा पुढील बॉल. बॉलर तयार. यावेळेस मात्र मागे केलेला चेंडू जास्ती उंची लांबी कमी हवेमध्ये चुकी करणार नाहीये विशाल. बॅक टू डगआउट. खेळाडू बाद. यस डीजे. एका धावाला महत्व, रनरेट खूप महत्व असतो. छोट्या मोठ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात या लीग फॉर्मेटमध्ये आणि त्याच पद्धतीचं 4 चेंडू 35 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राहुल दादा. नो बॅट रेन मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पाहिलं कव्हर पॉइंटला मात्र यावेळेस बॉल हवेमध्ये होतोय झेल आणि होतोय खल्लास खेळ बॅटरचा. बॅक टू डगआउट. खेळाडू बाद. हॅड्रिक बॉल आहे. काय गोलंदाजी केली आपण पाहिलं तर आयाराम गयाराम आपण पाहिलं. नो बॅट रेन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो विशाल. पाहूया गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा राहुलला आपण पाहतोय. पंचांच्या डावे बाजूच अर्थातच ओव्हर द विकेट मारा करण्यास सज्ज. पुनर्लेचा चेंडू. हा मात्र चेंडू खेळून काढलाय मिड विकेटला. इनटू द गॅप्स. गेट इट 4 रन्स. येतोय चौकार 4.
थँक्यू सो मच 56 56 धावा शेवटचा बॉल यावेळेस नक्कीच पुन्हा एकदा बॅट टू बॅट येतोय चौकार काय बॅट आपण पाहिले अजून सुद्धा येणारा एक चेंडू आहे आणि धावा जर आपण पाहिल्या तर 60 धावा धाव पुस्तकावर जमा या इनिंगचा शेवटचा बॉल राहुल तयार राईट हँड ओव्हर द विकेट मारा करण्यात सज्ज हा पुन्हा एकदा स्वीट साऊंड लॉंग ऑनला परंतु प्रयत्नांची पराकाष्ठ पहा काय हॅड्रिक चौकार मारलं बॅट टू बॅट 4 चौकार पहा बॅट टू बॅट 3 चौकार आता आपण पाहिलं त्यांना पारितोषिक नक्कीच आहे